वाळवा तालुक्यात बिबट्याची दहशत कायम। वाळवा तालुक्यातील कुरळप गावात गावंदरी मळा परिसरात सोमवारी पहाटेच्या सुमारास बिबट्याने शेळीच्या शेडमध्ये घुसून हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली। या हल्ल्यात शेतकरी सुभाष बाळासाहेब पाटील यांच्या 2 लहान करडांचा जागीच मृत्यू झाला असून आणखी एक करडू गंभीर जखमी झाले आहे। बिबट्याने घराच्या भिंतीचा आधार घेत थेट शेडमध्ये प्रवेश करून हा हल्ला केला। इतकेच नव्हे तर एका करडाला दोरीसह ओढत जाळीच्या बाहेर नेल्याची माहिती समोर आली। दरम्यान सकाळी शेजारील शेतकरी मारुती वसंतराव पाटील हे उसाच्या शेतात वैरण काढण्यासाठी गेले असता त्यांना जवळच बिबट्याच्या गुरगुरण्याचा आवाज ऐकू आला। सुदैवाने त्यांनी सावधगिरी बाळगून तिथून पळ काढल्याने मोठा अनर्थ टळला। घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे पथक आणि रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाले असून मृत जनावरांचा पंचनामा सुरू आहे। तसेच नुकसान भरपाईची प्रक्रिया देखील सुरू करण्यात आली आहे। दरम्यान कुरळप गावंदर मळा परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याने शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून वनविभागाने माझं नाव सुभाष बाळासाहेब पाटील। आम्ही गावाशी जर राहतो। आज पाटीच्या दरम्यान आमच्या 2 पालवी बिबट्यानं खाल्ली होती। बिबट्याचा बंदोबस्त वनविभागानं करावा। मी शेतकरी आहे। आम्ही शेती आणि या जोडधंद्यावर आमचं चालतंय सगळं। आमचं आता आर्थिक नुकसान झाले, त्याच्यामुळे वनविभागाने याचा बिबट्याचा बंदोबस्त करावा। ते आता वनविभागाला आम्ही फोन केला आहे की माणसं आता येऊन त्याचा पंचनामा करणार आहेत, करून त्याचं काय आम्हाला आर्थिक मदत करावी सरकारनं। ते लहान मुलं बी आहेत, ते इथं वस्ती बी आहे, गावा शेजारी आम्ही राहतो। लहान मुलं आहेत, ते आमच्या घरात बी मुलं आहेत 2। बिबट्याचा आता धोका जास्तच वाढलेला आहे, बंदोबस्त करावा।